Good morning, student. चॅप्टर नंबर 8 इज अ पोल्युशन. पोल्युशन या शब्दामध्येच तुम्हाला कळतं आहे की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. मग पोल्युशन म्हणजे काय हे आपण 5वी 6वी 7वी 8वी आता 8वीमध्ये सुद्धा आपण पोल्युशन शिकत आहे. मग पोल्युशन म्हणजे काय की जे वातावरण खराब करत असतं, त्याच्यामुळे वातावरण खराब असतं, अशा थिंग्सला आपण पोल्युशन म्हणत असतात. मग बघा आपल्याला पिक्चर्समध्ये दिसत आहे व्हेरियस प्रकारचे पोल्युशन दाखवलेले आहे. जसं इंडस्ट्रीजच्या मार्फत दिसत आहे फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला, नंतर सेकंड याच्यामध्ये व्हेकलच्या मार्फत, थर्ड याच्यामध्ये पुन्हा इंडस्ट्रीच्या मार्फत धुवा निघतोय, त्याच्या मार्फत निघत आहे. एअर पोल्युशन. Many problems have been arises on the earth due to human interference in nature. Industrialization, increase in pollution, meaning transportation, indiscriminate use of pesticides and fertilizer are causing pollution on the earth. It is affecting human beings. बघा कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहे सर्वात मोठा पोल्युशन करणारा व्यक्ती कोण, तो ह्युमन बीइंग्स. जसे की आपण ह्युमन्स काय आहेत, आपल्याला खूप सारी बुद्धी दिलेली असल्यामुळे आपण नवीन नवीन शोध काढत राहतो. बरोबरमध्ये शोध काढल्याच्या मार्फत आपण जे इंडस्ट्रीमध्ये त्याचं बनवतो. मग इंडस्ट्रीमध्ये बनवत असताना पाणी, इंडस्ट्रीमधलं घाण पाणी जे आहे ते बाहेर निघतं, त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स निघत असतात, गॅसेससुद्धा बाहेर पडत असतात. मग याच्यामुळे सुद्धा आपलं एअर पोल्युशन म्हणजे आपलं पोल्युशन होत असते अशा पद्धतीने. किंवा आपण गाड्या भरपूर प्रकारमध्ये आपण गाड्या थोड्याशा ठिकाणावर जात असले तर गाड्याचा वापर करतो, त्यामध्ये सुद्धा एअर पोल्युशन हे होत असते. मग पोल्युशन म्हणजे काय, याची डेफिनेशन काय आहे? कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल इन्व्हायरमेंटल दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टीम इज कॉल्ड ॲज पोल्युशन. बघा कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल इन्व्हायरमेंट म्हणजे जे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे तिला हार्म पोचवणे किंवा तिचं ते घाण करणे, दूषित करणे म्हणजेच काय, पोल्युशन होय. पोल्युटन बघा काय तर फॅक्टर्स अफेक्टिंग नेचर फंक्शन्स of ecosystem and causing harmful effect on abiotic and biotic factors are called as pollutant. Pollutant make the environment poisonous and unhealthy. बघा फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन, इकोसिस्टीम जी आहे आपली, ते इकोसिस्टीमला हानी पोचवण्याचं कार्य बायोटिक, जैविक आणि अजैविक घटक करत असतात. मग त्यालाच काय म्हणत असतात, पोल्युटन म्हणत असतात. म्हणजे जसं की आता आपल्या पिक्चरमध्ये दिसत आहे की आपली ओरिजिनल जी आहे अर्थ ती या पद्धतीची आहे, बरोबर. मग आपण जे इंडस्ट्रीच्या मार्फत धुवा निघतो, काही पाणी वगैरे धुवा निघत आहे, त्या धुवेमध्ये गॅसेस निघत आहे, तर त्यामार्फत आपलं अर्थ ह्या प्रकारची पोल्युटंट होत आहे. याला कारणीभूत कोण आहे तर आपणच आहे. Pollutant may be natural or man-made. Natural pollutants are destroyed in due to course of time by nature rule. However, man-made pollutant are not. बघा मग पोल्युटंट जे होत आहे ते नैसर्गिक किंवा मॅनमेड सुद्धा होऊ शकतं. नंतर आहे ॲक्टिव्हिटी, ते आपण काही पाहणार नाही आहे, पण नेक्स्ट पाहणार आहे एअर पोल्युशन. मग एअर पोल्युशन कशाला म्हणत असतात तर कंटॅमिनेटेड ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्स लाईक पॉयझनस गॅसेस, स्मोक, पर्टिक्युलेट मॅटर, मायक्रोब्स etc इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. बघा मग जे हवा जी आहे ॲटमॉस्फिअर खराब करण्याचं कार्य करत असते. कोण करतं मग ॲटमॉस्फिअर खराब करण्याचं कार्य तर पॉयझन गॅसेस म्हणजे इंडस्ट्रीच्या मार्फत निघणारे गॅस किंवा धुवा किंवा पर्टिक्युलर मॅटर म्हणजे जे आपल्या याच्यामध्ये मायक्रोब्स असतात त्याच्यापासून एअर पोल्युशन होत असतं. मग रिझन्स ऑफ एअर पोल्युशन, रिझन्स काय आहे एअर पोल्युशन तर बघा आपल्या पिक्चरमध्ये दिसत आहे, फर्स्ट पिक्चरमध्ये दिसतं आहे आपल्याला फॉरेस्ट फायर. व फॉरेस्ट जंगलाला आग लागलेली दिसत आहे. त्या जंगलाला आग लागल्यामुळे त्याच्यामुळे त्याचा धुवा निघतो आहे, तो स्मोकसुद्धा कुठे जातो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये जातो आहे, म्हणजे तो हवेमध्ये मिक्स होत आहे, त्यामार्फतसुद्धा एअर पोल्युशन होत आहे. नंतर सेकंड याच्यामध्ये दिसतं आपल्याला व्हॅल्कॅनो. तो व्हॅल्कॅनोमध्ये आपल्याला माहिती आहे
तर त्यामार्फत भरपूर प्रमाणामध्ये गॅसेस निघतात, धूर निघत असतात आणि यामार्फत सुद्धा आपली एअर पोल्युटेड होत असते. नंतर थर्ड याच्यामध्ये दिसतंय धुवा. कशाचा धुवा निघतोय? हा व्हेकलमधील धुवा हा निघत आहे. हा स्मोकमुळे काय होत आहे तर खूप प्रमाणामध्ये एअर पोल्युटेड होत आहे. पोल्युशन, मग रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. मग रिझन्स कोणकोणते एअर पोल्युशनचे ते बघणार आहे आपण. नॅचरल रिझन फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहे. नॅचरल रिझन्स, व्हॉल्कॅनो इरप्शन, solid gases and liquid materials emerge out through eruption. For example, hydrogen sulfur, sulfur dioxide, carbon dioxide, ammonium chloride, hydrogen vapors, dust etc. बघा, मग व्हॉल्कॅनो इरप्शन जर घेतलं आपण नॅचरलमध्ये तर त्याच्यामार्फत सुद्धा एअर पोल्युटेड होत आहे. तर आपल्याला माहिती आहे की व्हॉल्कॅनोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लिक्विड प्रेझेंट असतं, सॉलिड मटेरियल प्रेझेंट असतं, म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये असतं. त्यामार्फत सुद्धा एअर पोल्युटेड होत असते. नंतर आहे अर्थक्वॅक. मग अर्थक्वॅकमध्ये पॉयझनस गॅसेस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ अर्थ आर रिलीज इनटू एअर. मग जर भूकंप झाला तर भूकंपाच्या मार्फत सुद्धा पॉयझनस गॅसेस निघत असतात, बरोबर. म्हणजे काही जर सपोज दॅट काही बिल्डिंग पडली तर त्यामार्फत त्याच्यातलं सिलेंडर फुटलं, काही फुटलं तर त्यामार्फत सुद्धा असं एअर पोल्युटेड होत असते. सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म्स, डस्ट, सॉईल, गार्बेज, पोलन्स, मायक्रोब्स अँड मिक्स विथ एअर. बघा, मग आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये डस्ट आहे, पार्टिकल असतात, सॉईल असतात, खूप सारा कचरा असतो, मायक्रोब्स असतात, यामार्फत सुद्धा एअर पोल्युटेड होत असते. फॉरेस्ट फायर्स रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, स्मोक इन एअर. फॉरेस्ट फायर बघा, फॉरेस्ट फायरमध्ये जर जंगलाला आग लागली तर त्यामार्फत सुद्धा त्यांच्या धुवामधून जो स्मोक निघत आहे त्या स्मोकच्या मार्फत कार्बन डायऑक्साईड निघत असतो, सल्फर डायऑक्साईड निघू शकतो, हायड्रोजन सल्फाईड हा निघत असतो. मग हा आपल्याला हानिकारक असतो. मग हा वातावरणात जर मिक्स झाला तर आपल्याला श्वास घेण्याला प्रॉब्लेम येत असतो. फिफ्थ आहे मायक्रोब्स इन एअर. स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंगी आर मिक्स विथ एअर. बघा, मग मायक्रोब्स जे छोटे छोटे मायक्रोब्स असतात ते स्पोर्स म्हणजे बॅक्टेरिया हा वातावरणामध्ये फैलत असतो, त्यामार्फत सुद्धा एअर पोल्युटेड होत असते. मग त्यामार्फत आपण आजारी पडत असता वारंवार. आता आपण बघणार आहे मॅनमेड रिझन. मग मॅनमेड रिझन काय आहे? फर्स्ट, फ्युएल लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीज कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लीड कंपाऊंड ETC आर रिलीज्ड इन एअर. बघा, मग ज्यावेळेस आपण इंधन जाळत असतो तर इंधन कोणकोणते आपण जाळतो? तर कोळसा, आपण गॅस, आपल्या घरामध्ये गॅस, केरोसिन, डिझेल, पेट्रोल हे गाड्यांच्यामध्ये. मग यामार्फत कार्बन डायऑक्साईड निघतो, कार्बन मोनॉक्साईड निघतो, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि हा आपल्याला हानिकारक आहे. हा वातावरणामध्ये मिक्स झाला की आपल्याला ब्रिदिंग घेण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो किंवा कोणाला त्याची ॲलर्जीसुद्धा होत असते. बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट ETC इन ओपन स्पेस कॉजेस एअर पोल्युशन. बघा, मग बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट जे स्थायू रूपामधील वस्तू असतात त्या ॲग्रिकल्चर वेस्ट असतात. मग यामार्फत सुद्धा जर हे ओपन स्पेसमध्ये असेल तर त्याचा वास कुठे जात असतो? हवेमध्ये मिक्स होत असतो. सेकंड आहे इंडस्ट्रियलायझेशन. स्मोक इज रिलीज्ड इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज, सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड्स पावडर इन एअर. बघा, मग इंडस्ट्रीच्या मार्फत धुवा निघतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्टरीच्या मधून आणि तो कुठे मिक्स होतो? तो ॲटमॉस्फिअरमध्ये, आपल्या वातावरणामध्ये मिक्स होतो. त्यामध्ये सल्फर पावडर मिक्स म्हणजे निघत असते, नायट्रोजन ऑक्साईड निघत असतो त्यामार्फत, आणि कॉटन सीड पावडर म्हणजे कॉटन सीड पावडर सॉरी. मग यामार्फत सुद्धा आपली एअर ही पोल्युटेड होत असते. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट म्हणजे बॉम्बस्फोट तुम्ही ऐकलेला आहे. मग त्या पद्धतीने मग त्यामार्फत सुद्धा एअर पोल्युटेड होत असते. हा आपण TV सिरियलमध्ये बघतच असतो आणि आपल्याला तेवढं कळतं सुद्धा. यूज ऑफ एलिमेंट लाईक युरेनियम,
थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम रिलीज रेडिएशन इन एअर अँड धस पोल्युशन ऑकर्स. बघा, मग ज्यावेळेस हा बॉम्बस्फोट होत असतो तर त्यामध्ये एलिमेंट्स असतात. मग कोणते एलिमेंट्स त्यामध्ये मिक्स केलेले असतात? युरॅनियम असतो, थोरियम, ग्रॅफाइट, प्लॅटिनियम, हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स असतात. तर त्यामार्फत एअर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युटेड होत असते. बारूद आपल्याला माहिती आहे की आपण जरी साधा फटाका जरी आपल्या दिवाळीच्या वेळेस घरासमोर जाळला, पेटवला, तर त्याचासुद्धा स्मेलिंग किती येत असतो, किती धूर त्याच्यामधून निघतो, तो आपल्या शरीराला हानिकारक असतो. मग यामार्फत एअर पोल्युशन होत असते. हे रिझन्स आहे एअर पोल्युशनचे. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉर